दोष पळती कीर्तने दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने तुझा नाम संकीर्तने नाम संकीर्तने नाम संकीर्तने एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुम्ही पापा पिता तुम्ही पापा पिता आम्हा उपजावया चिंता आम्हा उपजावया चिंता उपजावया चिंता उपजावया चिंता एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी देवा कळी काळा जिंकी सेवा कळी काळा जिंकी सेवा एका करू आदरिले एका करू आदरिले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले खोटे वचन आपुले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबराय जगातील जोडीकरांच्या प्रतिप्रमाणे 313व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं चरण चौथं चालू आहे, म्हणजे शेवटचं चरण. आज आपण त्या चरणाचा विचार करणार आहोत. दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तन. दोष पळतात, नाम पापे पळून जातात, दोष राहत नाही तुझ्या नाम संकीर्तनात. असं तू वेदशास्त्रामध्ये पुराणामध्ये सांगितलं देवा. तर हे खोटं व्हायचं बांध दिसायला. हे का करू आदरिले, हे कशाला उपक्रम केला असतो, कशाला सांगितलं असतो, हे का करू आदरिले म्हणजे हे कशाला सांगितलं. तर खोटे वचन आपुले. तू खोटं बोलला तिथं असं ठरायले ना, तुझे बोलला ते खोटं ठरायले. देवा तुम्ही पापाला भीता असं आम्हाला वाटतंय. मी स्वतःच्या पापाला भीतो का दुसऱ्याच्या पापाला भीतो? ते स्वतःच्या पापाला घ्यायला का दुसऱ्याच्या पापाला घ्यायला आहे? काल आपलं सिद्ध केलं आपण. असा पूर्व पक्ष उत्तर पक्ष करून असं तसं स्वतःला पाप लागलं म्हणून त्यानं भेला आणि असं आपण सिद्ध केलं ना. स्वतःला पापी लागेल नको 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 भेला बऱ्याच ठिकाणी नाही पापला असा स्वतःवर आपल्या पापाला गेलो. आणि तो रामायणाचे किती उदाहरण देत आहे रामप्रभूच्या अवतारातले. रामप्रभू तिथं टेकले, सगळे वानरसेना घेऊन समुद्राच्या काठावर पलीकडे गेले, सेतू बांधला, बरोबर आहे. आणि सगळी वानरसेना पलीकड्याकडला रामानं कंसोळांचल पर्वतावर केला. कोणता पर्वत? बरोबर आहे. कुठे राहत होता? सुळगिरी. सुळांचल पर्वतावर लंकागिरीवर नाही, लंकागिरी तर भरमा झाला. बाहेरल्या काठाला होता, अलीकडे उत्तर काठाला सोळांचल पर्वत. त्या पर्वतावर राम ते सगळं सैन्य पब्लिक आणि तिथं गेल्यावर राजा सुग्रीवानं वानराला थोडीशी मोकळी दिली धिंगाणा करायला. मग वानरच एक म्हणतो. मग वानर राजा सुग्रीवानं त्यांना मोकळी दिल्यावर त्या वानरानं काय केलं, लंका रात्राच्या जाळली. हनुमान दिवसा जाळली होती, बरोबर आहे ना. आणि ह्या वानराने टेंबे लावले चौकड, ह्या ठोकाम पिठ्या केल्या, बराच धिंगाणा केला लंकेत जाऊन. त्या कोणी वानर. ते रामाला कळालं, लक्षात आलं. रामानं बोलून घेतलं सुग्रीवान. सुग्रीवान आहे ते आपण जे भांडण करायलो, धिंगाणा करायलो, ते वानरांना पळत
जवानांना बोलून घे बोलून. ते म्हणले शिष्टाई केल्याशिवाय जर आपण युद्ध करावं तर ते आपल्याला पाहतात म्हणले की नाही. बघा तुम्ही राम बरोबर आहे ना. हे धिंगाणा तुम्ही करायले एका रावणाच्या गुन्ह्यासाठी. गुन्हा कोणाचा आहे? पण प्रजा विनाकारण मरायली ना. त्रास प्रजेला व्हायलाय आणि हे राजाचा त्रास प्रजेला भावावं लागते ना. बरोबर आहे की नाही. मागे बी अफजल खानासारखे औरंगजेबासारखे ह्या तिला मारित होते. शिवाजी महाराज गडावाडे काय नावी लागत आणि तुम्ही त्याला दोषाची कोण? आपल्यासारखी गरीब माणसं त्याला ठोकायचे. मग एका राजाच्या गुन्ह्यासाठी अनेक लोकांना तुम्ही मारायले सुग्रीवा, तर हे पाप आपल्याला लागायचे. हे घेऊन गरीब मारायचे. त्यासाठी आपण अगोदर शिष्टाई करू. आणि शिष्टाई केल्यावर जर ते नाही ऐकला समोरचा शत्रू, तर हे मरण्याचं पाप या गोरगरिबाचं त्याला लागतं. लक्षात आलं की नाही. मग आम्ही समजून 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आमचं तुमचं भांडण कशासाठी? सीतेसाठी. आमची सीता आम्हाला द्या, तुमचं आमचं भांडण मिटलं. म्हणजे लोक वाचणार. मग इतकं सांगून या मूर्खानं नाही ऐकलं समोरच्या, तर मग हे मेलेली हत्या जी व्हायली त्या हत्येचा पाप कोणाला लागणार? त्याला. भेला का नाही तिथं पापाला भाऊ? कोण? भेला. आपण हे भेला हे सिद्ध केलं, पण पुन्हा त्याचा आपण पूर्वपक्ष करून, आता हे पूर्वपक्षाचं असं म्हणणं आहे की ते देव असल्यामुळं त्याला पाप पुण्य लागत. पाप पुण्याच्या ते एककर आहे. इथं मुक्त पुरुष सुद्धा पाप पुण्याच्या हाती म्हणलोच ना. मुक्ताला पाप पुण्य नाही. आणि मग देव मुक्त आहे की अमुक्त आहे? राम कृष्ण मुक्त की बद्ध? मुक्त आहे. मग मुक्ताला पाप नाही. मग असा असताना पापा भीता. बरोबर, पापाला घेता येते, पण आम्हा उपजावया चिंता. हे चालल्या आम्हा उपजावया चिंता. म्हणजे त्यानं जर तसं नाही वागले विधीप्रमाणे, तर मग त्याचं अनुकरण आपण करणार आणि आपण बी अनाचार करणार. अविधीनं वागणार, अनाचार करणार. आणि अनाचार करत असतो तो पामर असतो. कोण असतो? पामर विषय भोगतो, विधीने भोगतो, निषिद्ध भोगतो. त्याला पामर. त्याच्या सपाट्यात विधी येऊ का निषेध येऊ त्याचा विचार त्याला. लग्न केलेली बायको आणि एखाद्या इतर आपल्या भाऊकीतल्या कोणी असल्या तरी त्याला भेट नाही. लग्न केलेली काय झाली? विधीची. पण अविधीची असली तरी सेवन करतेच की. रानरंडी करणे म्हणजे काय? रानरंडी करणे म्हणजे काय? अविधीची बायको आहे. विधीचं विषय सेवन करणे का निषिद्ध विषय सेवन करणे? निषिद्ध. बिना लग्नाची बायकोशी समागम करणं निषिद्ध आहे ना. विषय सेवन करणं आणि लग्न करून करणं विहित आहे. विहित. मग विहितही भोग भोगते आणि निषिद्धही भोग भोगते, त्याचं नाव आहे पाप. लक्षात आलं की नाही बोललेलं? आणि विहितच भोग भोगते, निषिद्ध भोग भोगणारच नाही. विषय सेवन करण्याची इच्छा आहे पूर्ण, 100% विषय सेवन करावे वाटतात त्याला. विषयांधच आहे तो, तरी पण वेद सांगेल त्याप्रमाणे वागतो. तो विषयी. तो कोण ठरला? विषयी. बरं, विषयी. वेद सांगेल त्याप्रमाणे वागतो तो कोण? विषयी. आणि वेदाच्या विरुद्ध विहित बी निषिद्धही भोगाचा. त्या काय निषिद्ध नाही काय ते त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मसळ आंबवण खाताना काही बघतच नाही म्हणले. किंवा तुंदराचा दृष्टांत दिला, सोनी चोरी तावून दिलू ना म्हणे ठरव वितरू. त्याच्या पुढे काळे गोरे. मांस खाणारा माणूस हे काळा आहे का गोरे? बकरे खाणारा माणूस विचार करतोय का? त्याला काय कोणत्याही सपाट्यात आले की खाऊन टाकते, मांस खाते. हे पामर आहे की कोण आहे? पामर आहे. त्याला काही नाही. आपल्याला उदाहरणार्थ जेवण बी करत आहे शाकाहार. शाकाहार विहित आहे. शाकाहारी जेवण करणं काय? मानवासाठी ते विहित आहे. म्हणजे मानवासाठी शास्त्रानं वेदानं सांगितले शाकाहार करावंच लागतं. नाही करत तर ते जगणार नाही केलं. मग त्याच्यासाठी शाकाहार आणि ते त्याचा आहार. मग ते शाकाहार बी करतात, मांसाहार बी करतात.
लग्नाची बायको असते, बिना लग्नाची बायको असते या मूर्खायला. कोणला? पामरायला. पण विषयीला नाही. विषयी म्हणलं की विहितच भोग होईल, याच्या वेगळं तो वागणार नाही. त्याचं नाव आहे विषय. आणि याच्याहून तिसरा आहे जिज्ञासू. काय? जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे मुमुक्षू, मोक्ष इच्छेची मुमुक्षू. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, तत्सापेक्ष परमानंदाची प्राप्ती मला होती, अशी अंतःकरणामध्ये खूप जिज्ञासा आहे. आणि मोक्षाची त्याला तीव्र इच्छा झालेली आहे. आणि त्यासाठी तो आणि साधन चतुष्टय संपन्न अधिकारी आहे. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्ष या चारही गोष्टी त्याच्याकडे तयार आहेत. होतो तो जिज्ञासू, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. त्यानं ज्ञान ऐकावं. आणि याच्या पुढचा आहे मुक्त. लक्षात आलं की नाही? हे ज्ञानाचं वर्गीकरण सांगायलो. पामर, विषयी, जिज्ञासू, ज्ञानी. हे ज्ञानाचं वर्गीकरण आहे ना, भक्ताचं नाही चाललं. अर्थ अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी भक्ताचं वर्गीकरण आहे. हे तुमचं आमचं जनाचं वर्गीकरण आहे की विषयी, पामर, जिज्ञासू, ज्ञानी. मग ज्ञानी याला काहीच नाही, चौथे असे काहीच करणे. म्हणून भक्तांना माझी पाहिजे ज्ञानी असतो. तत्र को विधी निषेधा, त्याला विधीही नाही आणि निषेधही नाही, असे मुक्त. मग आता जे लक्षात आलं की नाही, योग्यान योगी आहेत ते सुद्धा मुक्त झाले. राम तर सिद्ध योगी आहे. योग्यान योगी आणि सिद्ध योगी या दोन्हीतला फरक सांगायला. योग्यान योगी आणि सिद्ध योग, साधना करून 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 साध्याची प्राप्ती झाली आणि तो सिद्ध अवस्थेवर गेला. हा योगी कोणता? योग्यान योगी. आणि जन्मजातच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सिद्ध योगी आहे. कळलं? सिद्ध आहेत त्याची दशेची वाट न पाहा, वैशीच्या गावाला येता, बालपणीच सर्वज्ञता बरोबर आहे. मोठे की देहाकृती ज्ञानाची पहाट, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश, हे त्यांचं वर्णन. ही सिद्ध योगी लोक. मग कृष्ण परमात्मा राम तर सिद्धच आहे, त्याला पाप पुण्य नाही. या दोन्ही कल्पना त्या. मग जरी नसल्या त्याच्याकडे कल्पना, मग का भेटतो? कामा उजावया, म्हणजे त्या सिद्धांचं अनुकरण बरं काय साधक लोक करतात. म्हणून तर संतांचं जीवन, संत म्हणजे सिद्ध, त्यांचं जीवन साधकाचं साधनही आहे आणि साधकाचं साध्य आहे. लक्षात आलं की बोलले नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणून तर महाराज हो, हे लोकांना कळत नाही. त्यांचंच वर्णन करा. कोणाचं? बाऊली तुकाराम महाराज, रणा गुली परभणीकरांचं. का ते जे हरपले आपण ते पाळे, ते संतांचे पाहता घेऊ साधे. म्हणून ऐकावे वानावे तेही प्राणापूर होते, आवडती निवृत्ते, जे भक्त चरित्राचे प्रशंसिते. भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करतात तेही देवाला आवडत. ते देवाला आवडते ना आवडते, पण हरपले आपण ते पावे. आपली वस्तू काय? आत्मस्वरूप हरपलेले, आणि ते आपण ते पावे, ते आपापल्याला मिळू शकते. म्हणून ऐकावे वानावे त्याची सदा. म्हणून त्यांचंच वर्णन करावं. कोणाचं? कैवल्य कंठाची दाना, जोड कडशी थोडा थाना, दृष्ट्याच्याही दर्शना पाढावली. कळलं? महाराज काय त्यांचं आचरण, ते सगळं ते त्यांचं आचरणाचं वर्णन केलं त्या वागण्याचं. तरीही साधकाचं कल्याण झाल्याशिवाय तसा वागाय. आणि मग संतांचं वागणं त्याच्या, आणि मग संत जर उन्हाळा मला काय पाप लागत नाही, पुण्य लागत नाही म्हणून बकरी खाऊ लागला तर मग तुम्ही खाणार ना, त्याला नाही पाप लागायचं. पण तुम्हाला लागणार की नाही पाप? आता हनुमंतरायांनी इतके राक्षस वीर होते, ते संत होते पण वीर होते, म्हणून राक्षस मारले. त्यानं राक्षस मारले, त्याला पाप लागलं नाही. पण बाकीच्या वानरांना राक्षस मारले, त्याला पाप लागले. का? तयाचे निहाते होय त्रिलोक्याचा घातू, तेही केली मातू बोलवले. त्या भाग्याच्या त्रिलोक्याचा घात झाला, तरी त्यानं आणि एवढं सांगण्यासाठी अर्जुनाला भगवद्गीता सांगावं लागली ना. मारणारा मारणारा मी नाही, मारणारा ते परमात्मा कोणी असेल ते असेल, मला जवळ नाही. अशी म्हणजे कर्माचा अभिमान तू घेऊ नको.
असं सांगितलं, शिकविलं, अर्जुनाला युद्धात घातलं तर त्याला इतके मारले तरी पाप लागलं नाही लागलं पाप. का? अर्जुन संत आहे, भक्त आहे, पण वीर आहे. आणि वीराला ते काम वीरोचित काम करावं लागतं. त्याच्यात त्यांना पाप. मग त्यांना नाही पाप, पण बद्ध जे पण येऊ ठे त्यांना पाप थोडं लागल्याशिवाय अहो असंच वर्णन. स्वर्गामध्ये राजा धर्माला नेलं. या देहासहित गेला. कोणीच गेला नाही देहासहित. स्वर्गाला देहासहित गेलेला कोणच नाही. त्याच्या अगोदर एक त्रिशंकू एक राजा गेला होता. कोणता राजा? पुराण काळामध्ये हरिश्चंद्राच्या वंशातला राजा त्रिशंकू. ते गेला होता स्वर्गाला या देहासहित मरक्या. आणि याच मरक्या देहानं धर्मराज गेले हस्तिनापुर. आणि मग त्याच्यानंतर कलियुगात तुकोबा वैकुंठ आहे त्यांचं वेगळं. सदेह गेले पण स्वर्गाला नाही गेले. तो का म्हणे पावटणे करू स्वर्गीची निशाणी. पायरी ती स्वर्गात फक्त जाता जाता गेले. नाही भाऊ कळलं का? वरला लोक आहे कोण? वैकुंठ. आणि त्याच्या खालला लोक आहे इंद्रलोक, चंद्रलोक, वरुण लोक, कुबेर लोक, सत्यलोक, हे सगळे खाल्ले आहेत. मग त्या स्वर्गाला गेलो म्हणले आम्ही जाऊ, पण जाता जाता पायरीवर पाय देऊ. म्हणजे ती आमच्या वैकुंठाच्या वाटेतली स्वर्ग काय? पायरी. तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गीची हे आम्ही करू. त्याच्या वरल्या पोस्टला गेलो म्हणजे त्या वैकुंठाला. आणि सदेह गेले. आता त्यांची किंवा वेगळी. पण राजा धर्म, पण राजा धर्म गेला या देहानं यमपुरीला. तिथे यमासमोर नेलं. चल बोल म्हणले धर्मा. आता त्याचं काय पाप होतं म्हणा. तुला पापाचं फळ आधी भोगायचे का पुण्याचं फळ आधी भोगायचं? आहे का? आता त्यानं जन्मभर पाप नव्हतं केलं तरी उलट त्याचं पाप होते काही मला वाटते. काढून कुठून ये नाही भाऊ. ते राजा धर्म म्हणला माझ्याकडून पाप झाले. तुला कल्पना अंगठा काय न पडला. अंगठा गळून पडला सगळं आलं ते सापळा त्याच्यातला अंगठा गळून पडला. कशाला पडलाय? पापाने. मग थोडं पाप शिल्लक. मग आता ते हुशार होता म्हणून जमलं. ते म्हणलं आधी गरिबी पुन्हा श्री. कोणतं चांगलं आधी? आधी कोणतं बरं? गरिबी. देव जर म्हणला तुम्हाला आधी कोणतं पाहिजे भोगायला तर तुम्ही काय म्हणणार? आधी श्रीमंत. आधी श्रीमंत. बरोबर आहे. आपण काय लकी स्कीम एवढे आधी. बरोबर आहे. आणि पुन्हा गरिबी पुन्हा लई जड जाते. बरं की नाही भाऊ? हा. आणि आधी गरिबी पुन्हा श्रीमंती काही नाही. सोपं आहे ते. सोपं. मग तसं पापाचं फळ ठोकम पिटी दुःख. हे दुःख आधी आणि मागून सुख. बरं आधी सुख आणि पुन्हा दुःख आल्या. धर्माने विचार केला बाबा आधी म्हणले पाप असेल ते फेडून घ्या आणि पुन्हा मग मला पुण्याचा भोग. महाभारतातलं वर्णन. जारे म्हणले धर्मराजाला नरक दर्शन करून. जितके 28 नरक आहेत त्या नरकात फक्त दाखवून आण. मधात नरकात घालायचं नाही बरं. फक्त डोळ्यानं बघायचं कसं कसं व्हायचं. तितकं बघा. तिथं बघा गेलता ते कर्ण त्याचे भाऊ बकळ तिथं दिसू लागले. उतळा कुठं कोण्या नरकात कोणी कोण्या नरकात. ते हाक मोडले धर्मा अरे सोडव आम्हाला सोडव. काय बघायला असतो इथं लय ठोकाय हे लोक. आता वीर आहे त्यो. आणि वर्ण नाही शास्त्रामध्ये हातो वा प्राप्त स्वर्गम जित्वा वा भक्षेशे मय तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. असं वर्णन भगवद्गीतेत आले की नाही? हातो वा प्राप्त स्वर्गम. हा जर यांना तू म्हणजे यांच्याकडून हारलास तर तुला काय मिळेल? स्वर्ग. आणि यांना जिंकलस महिम पृथ्वीचा राजा होशील. भक्षेशे महिम दोन्हीकडून मी चांगलं आहे ना. मग आता स्वर्ग वीरगतीला म्हणजे त्याला काय त्याला तीर्थ म्हणतात. कोणतं तीर्थ? धारा. मग धारा तीर्थात मरण आलं का तलवारीची धारा. आणि त्या धारा तीर्थात समोरासमोर युद्ध करून मेला का वीर त्याला काय मिळतंय? मग स्वर्ग मिळाला ह्याला सगळ्याला. तरी ते पापाचं फळ भोगायलेले आधी पहिलं ते बघ
ते चुकत नाही भाऊ, कर्म चुकत नसतंय, ते केळूनच घेते तर. हा मग ते पापाचं फळ राजा धर्मराज बघू वाटना ते मारलेलं, कोणाला काय केलेलं, लोकांना त्या खांबाला लवकर मला इथं नगरही म्हणला, इथं नका मला वापस चला. ते म्हणजे वापस नाही, आता पुढीच असते, ते माघारी वाटच नाही. आता माघारी वाट नाही म्हणजे आता पुढी 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 कमर दाखवतात म्हणला, कटाळा आला मला नग आता हे नाही नग म्हणजे तरी बघावं. मला दुःख झालं पण वाईट बघून तरी चांगल्याला वाईट बघा वाटते. हे वाईट बघून राजा धर्म म्हणला, मला कशाला दाखलं धर्मराज, ते म्हणजे तुमचं पाप शिल्लक होतं. लक्षात आलं? हा म्हणजे धर्मराजाला सुद्धा पापाचं फळ शिक्षा भोगावं लागलं. नरक दर्शन म्हणून त्याचं नाव आहे स्वर्गारोहण पर्व. कोणतं पर्व आहे? म्हणून ते पर्व 18वे लास्ट कळस पर्व आहे. स्वर्गारोहण पर्व म्हणजे कळस पर्व. हे नरक दर्शन असं वर्णन आलेले असं त्या. मग सांगा, एक लक्षात ठेवा, हे त्याला बघावं लागलं की नाही? मग स्वर्गातली वीरगती मिळालेली आहे तरी त्याला ते भोगावं लागलं. म्हणून जे जे काही कर्म केलेत माणसानं ते कर्म भोगावे लागतात. हो, मग हे मुक्ताच्या बाबतीत नाही बोल. मुक्त झाला का त्याचं जळाले प्रारब्ध भोगानं संपलेले, संचित ज्ञानानं जळालेले आणि किरेमान बंद पडले. किरेमान बंद आहे, संतीचं सांडवले काही होते ते जवळी ते बोंबलत गेले आणि प्रारब्ध भोगून संपले. मुक्त त्याला म्हणतात. असं मुक्त आहे. मग आता मुक्तांना पाप नाही हे खरं आहे, पण मुक्त जर अनाचार करील, आचार नाही सांभाळी, तर बाकीच्या डोक्याचं वाटलं. म्हणून महाराजांना चांगलं वागलं. तुमचा काय भाव किंवा अज्ञान, तुम्हाला त्याचं पुरेपूर ज्ञान नाही. कोण महाराज आहे, कोण महाराज आहे आणि कोण पोतराज आहे हे तुम्हाला तुमच्या बुद्धीनं निवड होत नसल्यामुळं कोण आहे तुम्ही साधकाला आणि सिद्ध म्हणायचे. साधकाला नाही पामराला. साधक कशात साधकाला तरी महाराज म्हणू द्या. नाथ महाराज साधना करीत होते त्या डोंगरावरच्या सुलभंजन पर्वतावर आणि शेतकरी रोज दूध पाहिजे होता. ते तरी जमलं. साधक होते त्या काळात नाथ महाराज. नाथ महाराज अलीकडे काळात कोण होते? ग्रेट झाला. तर त्या साधक अवस्थेत महाराज समजून त्याला दूध पाजलं. ते खरा साधक तरी होता त्या काळात. कोण? नाथ महाराज खरे साधक. मग तुम्ही आम्ही साधक आहेत का हो? हे महाराज लोक लुटारू आहेत का साधक आहे? मग तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही अंधश्रद्धेतून महाराज माहित असाल ती बाजू वेगळी, बरोबर आहे. पण महाराज मुक्ताला पाप पुण्य नाही हे खरं आहे. मग तुम्हाला लोक जर महाराज समजत असतील तर तुम्ही ही नीट वागले तर बरं आहे, तुमचं अनुकरण लोक करतील. आणि तुम्ही जर देहाचं तादात्म्य धरून वैराग्य नाही, भक्ती नाही, तुमच्याकडे ज्ञानही नाही असं जर तुम्ही वागले तर तुम्ही लोकांना काय तुमचं आचरण करावं? काय अनुकरण करणार तुम्ही? यासाठी ही जबाबदारी कोणावर असते? श्रेष्ठांवर. मग राम असेल, कृष्ण असेल. मग राम कृष्ण सर्वात श्रेष्ठ देव आहेत. मुक्तापैकी ते मुक्त आहेत. मग त्यांनी पापाला नाही भिलं तर तुम्ही आम्ही भेणार नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला भेटविण्यासाठी तू पापाला भेटतो. तुम्ही पापा भिता कामा उपजावया चिंता. घालता प्रश्न आहे ना हे मानिका म्हणला विपरीत भावना सांग देवाला नाही. कसं बोलायला तू? कशाहून बोलला? काय मेलेली माणसं उठविले एवढी उठविले. आहे का नाही? अरे इकडे बघ, इकडे बघ. चंद्र अमृत सुखी शिव आस्था जाता रवी ठरवे बाह्या सागर हेला ठरवे बरे त्या साधूंची महिमान न कळे. चंद्रात अमृत सेवन करता येईल. चंद्र अमृत सुखी शिव आस्था जाता रवी धरवेल. सूर्य मावळाय चाललाय आणि त्याला उभं केलं.
माणसं उठणं सोपं आहे का सूर्याला धरणं सोपं आहे? कोणतं सोपं आहे? माणूस जिवंत करणं सोपं का सूर्याला पकडणं सोपं आहे? सोपं आहे. आणि सूर्य धरणं हे करता येईल, पण संतांचं महत्व करणार नाही. म्हणजे चांगले होतं लय तुला मोठे पण वाटायले होय माणसं उठवले म्हणून. अरे त्याच्याकडे जड्या बुट्ट्या सगळे होते. कॅन्सर आता आजच्या लोकांना डॉक्टरला कॅन्सरचा आणखीन बी औषध मिळालं नाही बोंबलायला. इतकं विज्ञान पुढे गेलं या. तरी कॅन्सरचे रोगी कॅन्सर मरायचले. आणि पुन्हा काय म्हणते ते दुसऱ्या स्टेपवर होता म्हणते. आपल्या येऊ देत नाही ते डॉक्टर. हे कितव्या स्टेपवर होता? दुसऱ्या जाऊ दे नाही तिसऱ्या जाऊ दे, तुझ्याकडे औषध नाही म्हण. बरोबर आहे की नाही? पण रोग म्हणजे औषध नसते होय. अहो रोग आधी का औषध आधी? काय आधी? होय केस आहे. काय आधी? औषध आधी. हा आधी दूध आधी का लेकरू आधी? दोन्ही गायच्या पोटातून लेकरू आधी जन्मते आणि दूध लेकरू जन्मते आणि दूध यायला झाल्यावर आधी काढत तरी जमते. चिक निघत की नाही वागावर तिची कास अशी तटरलेली असते की महाराज. यायच्या अगोदर तटारते 2 दिवसानं. म्हणजे दूध सुटतंय ना ते असताना. मग वासरू पोटातून बाहेर निघायच्या अगोदर दुधाची तयारी आहे ना महाराज. मला हे म्हणायचंय की अगोदर औषध आहे. मग सगळे औषध जर असतील तर मग काय काय रोगायला आणखी लागले नाही. याचा अर्थ ते असाच म्हणजे त्यांना आपले हे तर चांगदेवाला सगळे माहित होत. जितके रोग येत तितक्याला कोणत्या रोगाला कोणती जडीबुट्टी द्यावी ही अक्कल 64% संपन्न होता. हे मान्य की नाही तुम्हाला? हा 14 विद्या 64 करायचं काय? त्याला किती आहे? तितके करा त्याला येत होते. मृदंग वाजित होत, तबला वाजित होत, बाबा काही करायला हवा त्याला. काही करायला सगळं सगळं चांगल्यावर येत होतं. किती ज्ञान असं ते बघून. आपला रावण सुद्धा 64 कलावान होता. हे लंकेचा रावण लय कलाकार आहे. कोण? लय हुशार आहे. खरंच मला पृथ्वीवर काय काय माणसं व्यवहारातले दिमाग बाजूच होऊन गेले. ते नास्तिक आहे बरं काय. आणि ते खाणार पेणाऱ्यालाच मिळते नाही माळ करायला मिळते असं काही नाही. अहो हे डुंगण धूत नाही तर हे खेळवाले तरी वाजीचा सर्व करून दाखवायचे. त्याला काय लय लागतंय का काय? बरोबर आहे. हे लोक हे लय काही आकर्षण आहे. लय चांगलं वागणं ह्या लोकांचं. हे कागदाचे रुपये करीत होते आपल्याला लांबणे कुठं मिळेल की आता येणार पण हे होतं का नव्हतं? या साक्षात करून टाक. आमच्या देखतच्या गोष्टी घ्या. देखत हा बघितलं ना खेळव्या बारभाव लय ते ना खेळव्या आणि ते काही करून दाखवतात तेवढं बरं. वाजीचा सरप कागदाचे पैसे खोबरं खायला देतात. काही नखरे करतात ते. मग काही लय अडचण आहे त्याच्यावरची. संडासला पाणी नेत नाही असली येळपट अरे हो ते चालले. तेच मी सांगायलो. ऐक ना थोडं. तुला हे वाटले की चांगदेव म्हणजे आकाशानं चलत होता याला हे म्हणायचे ना. बरोबर आहे की नाही? माणसं मेलेले उठवीत होता, औषध देत होता. मग त्याच्याकडे बरं जाऊ द्या आता. हा 64 कला त्याच्याकडे होते. इथं तुम्हाला 14 विद्यात ब्रह्मविद्या आली की नाही? ती 15वी तुला काय माहितीये ना? अभ्यास काय? अभ्यास नाही पण 14 विद्यात येईल ना. 14 विद्यातच येते या. आणि त्याला ती नव्हती का? म्हणला नाही ब्रह्मविद्या त्याच्याकडे नव्हती का? चांगल्याकडे ब्रह्मविद्या नव्हती का? होती बा होती. त्याच्याकडे ब्रह्मविद्या होती. एक लक्षात ठेव. त्याची विपरीत भावना सुद्धा नव्हती. हा विपरीत भावना नव्हती. कशी नव्हती सांगतो तुला. मृत्यू मेला आणि भूत झाला असं डोसक्यात राजाच्या बसलो होतं ना. बरोबर आहे. मृत्यू मेला आणि काय झाला? भूत झाला. मग मृत्यू साक्षात जरी दिसला प्रत्यक्ष दिसला की नाही राजाला जंगला गेल्या शिकारीला तर ते भूत म्हणून वाटला का आपला मंत्री म्हणून वाटला? भूत झाला. भिवून राजा पळून आला. ही कोणती भावना आहे? विपरीत भावना आहे.
मग विपरीत भावना म्हणजे तशी विपरीत भावना नष्ट झालेली आहे चांगदेवाची. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे आणि हे जगत बर काय जगत ब्रह्मरूप. याला परोक्षत्वाचं ज्ञान म्हणतात. कोणतं ज्ञान? पण तसा पक्का निश्चय झालेला मरणाहाती सुटली काय पण विचारे या निश्चय दोन पाहिजे त्याला. मरणातून शरीर मुक्त होतं. काय नाम शरीर. शरीर म्हणजे कोणतं? जीव चैतन्य म्हणजे लिंगदेह. लिंगदेह काय हे शरीर नाही. मरणाहाती सुटली काया ह्या मळ्याचा अर्थ घेऊ नका. मरणातून काया. काया म्हणजे शरीर. कोणतं शरीर? शरीर चार आहे. लिंग शरीर. पण कसे विचारे. विचारे कोणता विचार? आत्मा अनात्म. म्हणजे आत्मपदार्थ काय अनात्म पदार्थ काय असा विचार. आणि मग अशा आत्मनात्म विचारातून मरणाती काय सुटते. पण या निश्चय त्याचा पक्का काय झाला पाहिजे? निश्चय झाला पाहिजे. हे ज्ञान तुला नाही का? तो विचार सगळा ऐकला तुला ज्ञान नाही नाही का? म्हण की आहे ना ज्ञान शब्द ज्ञानाचा परिचय. आता काय बोंब बघा आला का नाही. आता चांगदेव महाराज आला बघायला. हे कोणावर आला आता? तुला विपरीत भावना आहे का? जाऊ दे. हे जगत ब्रह्मरूप आहे हे मला माहित नाही का? मला विपरीत भावना कोण म्हणे? मी विपरीत भावनेचा नाही. काय म्हणणे तुमचं? मी नाही विपरीत भावना. असंभावना नाही. प्रमेय नाही प्रमाणही नाही. या दोन्ही आमच्या भावना आहेत. पण चांगदेवाचा आम्हाला कशाला वर्णन करतात? चांगदेव लई लांब राहिला. ते माग 1400 वर्षापूर्वी 700 हा काळा घेत होती ना. कोण? 1400 जगली ना काळा घेऊन. विपरीत भावना अशी जगली का असा संशय. अरे बाबा त्याला काळाला गुंच्या द्यायच्या होत्या म्हणून जगलं. पण विपरीत भावना नव्हती त्याला. चांगदेवाला आणि विपरीत भावना असल्यावर निधी ध्यासन करावं लागते. असंभावना विपरीत भावना. त्यात प्रमेय असंभावना प्रमाण असंभावना आणि विपरीत भावना. तर प्रमाण असंभावना श्रवणानं जाते. कशानं? श्रवण. वेदांत विचारात श्रवण केलं किती भावना जाते. प्रमेय असंभावना. प्रमेय नाम ब्रह्म. आणि त्याच्याबद्दल शंका वाटणं की आपण ब्रह्मरूप असतो का? असं नसत. असं नाही होत. आपण जीव आहे आणि कवा ब्रह्मरूप होणार आहे. आणि जीवाचं ब्रह्माचं ऐकी होईल कसं? हे असंभव आहे. असं मनात वाटणं हे संशय निर्माण होणं याला म्हणतात प्रमेय असंभावना. नाही प्रमेय असंभावना मननानं राहिली विपरीत भावना. मग ती विपरीत भावना निधी ध्यासनानं जाते. कळलं? मग चांगदेवाच्या निवृत्ती. अहो चांगदेवा कशाला बोलतोस? मला विपरीत भावना नाही म्हणाल तर प्रमेय असंभावना नाही. प्रमाण असंभावना नाही आणि प्रमेय असंभावना नाही. काय म्हणले? तिन्ही भावनेचा संबोधायला मग तत्वमसी काय? काय तत्वमसीचं काय? ते तर लागते तेवढं सांगावं लागतंय. ते शिल्लक राहिलंच. त्याच्यासाठीच माऊलीकडे यावं लागलंय तेवढ्यासाठी. आणि म्हणून 65 वयात काम झालेले. कोणाचं? 65 वयात बाकीच्याची गरज नाही. एकच ओवीत काम झाले. आणि एक म्हणण्यापेक्षा अर्ध्याच ओवीत काम झाले. त्या पुत्र तू रवा दे साका चांगला या मदतला आपण याचा बोलायचे. ते त्या पुत्र वटेश्वराचा एवढ्या तुकड्यातच काम झाले का? हे दोष निवृत्त होते. म्हणजे त्याला श्रवणाची गरज नव्हती, मननाची गरज नव्हती आणि निधी ध्यासनाची सुद्धा गरज नव्हती. म्हणूनच मुक्ताबाईनं ते तत्वमसी वाक्य सांगून चांगदेव 65 चांगदेव लगेच बोधा आणला. त्याला म्हणतात लक्षात आलं की नाही की कानी जे पेरिले इतका लवकर का शुद्ध आहे. निव्वळ फक्त बोधाचंच काम होतं. त्याला एक वाक्य सांगायचं काम राहिलं होतं म्हणून त्याला केलं. असा त्याचा अर्थ. कोणाचा? चांगदेवाचा. आणि ह्या भावना कशा राहत्या? श्रवण मनन निध्यासन केल्यावर ह्या भावना राहत नाही. विपरीत भावनाधिक असंभावनाधिक जे काही प्रमेय असंभावनाप्रमाणे हे राहतच नाहीत. त्या कशा राहत्या? त्या ते तर चांगदेव लय लांब राहिला. आपलं हे चाललंय इथं की बघा की तुम्ही पापा भीता. मुक्त लोक पापाला भीतेत. ते कशासाठी? तुम्हाला म्हणलो ना ज्ञानेश्वर महाराजांनी जाणवं घातलं पापाला भेवूनच घातलं.
पाप होतं का माऊलीला? नाही. पापाला भेटणाऱ्यानं मानून घ्यावं, मी असं करणार नाही, असं वागणार नाही, हे बंधन पाळून घेतलं. हे बंधन पाळ माऊलीने बंधन अंगावर घेतलं की नाही विनाकारण? कामून घ्यायला गेले ते पैशाला लागत की आपण नाही वागलो तर लोक कसे वागतात. प्राप्त झाली हा निष्कामता पावली तरी कर्तव्य असे उरले लोक. त्या कर्तव्य असे उरले लोकांसाठी. मग देवानं पाप देव पापाला भेटे महाराज म्हणाले तुकाराम. मग कशासाठी भेटे देव पापाला? कशासाठी भेटे? आपल्यासाठी. कळायले का बोल ना? हा आपल्यासाठी. बरं काय, बोर होऊ नका. अध्यात्म आलं की बोर होतेच माणसं हो. हा आणि तुला याच्यावर बोलायचं असेल आणखीन तरी एकांतात तूड मी असावं अशा अवस्थेत बोल, मग तुला समजून देतो. ह्या भावना नाही आणि ह्या भावनेसाठी हे श्रवण मनन निर्ध्यास. चांगल्यावर एवढंच काम होतं. तत्त्वम पदार्थ तत् ब्रह्म त्वम जीव आणि दोन्हीची एकता कशी आहे एवढंच काम होतं. ते एका ओळीतच काम झालं तर तत्त्वम असे. अपरोक्ष ज्ञान नव्हतं का? परोक्ष. हा अपरोक्ष. वा वा वा. परोक्ष होतं. अस्ति ब्रह्मेती चेद्वेद. परोक्ष ज्ञान मे होतात. अहम ब्रह्मेती चेद्वेद साक्षात्कार असं उच्चते. ते नव्हतं. अपरोक्ष ज्ञान सांगेवाकड नव्हतं. परोक्षत्वानं ब्रह्माचं ज्ञान होतं म्हणून ब्रह्मविद्या त्याच्याकडं होती. आणि भगवद्गीता काय आहे? मग ब्रह्मविद्या. मग भगवद्गीता वाचणारे नाहीत का तुम्ही? आम्ही बरं झालं. भगवद्गीता वाचता सगळ्याला येईल बनणारी शिकली. पण भगवद्गीता कळणारे नाहीत का? आणि कळल्याशिवाय प्रवचन करतो का आम्ही? त्याच्यातला आम्हाला कळल्याशिवाय श्लोकातला आम्ही सांगणार का तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ भगवद्गीता आम्हाला कळाली की नाही? मग परोक्षत्वानं ज्ञान आहे की नाही? पण अपरोक्ष ज्ञान झालेलं असा करता आणि ते होण्यासाठी गरजेचं आहे. म्हणून आपल्या जनतेकडून पाप होणे, लोकांकडून पाप होणे यासाठी श्रेष्ठांना वागावं लागतं. म्हणून देव पापाला भीतो. आणि आम्हा उपजावया चिंता म्हणजे तुम्ही आम्ही. तुकाराम महाराज म्हणजे आम्हा म्हणजे त्यांनी आपल्या सगळ्यांची आवृत्ती केली. लक्षात आलं का नाही? आपले प्रतिनिधी महाराज आहेत. तुकाराम महाराज कोण आहेत? आपले प्रतिनिधी. आणि त्यांच्या आपण कल्पातले म्हणजे आपले हे पुढारी आहेत तुकाराम महाराज. आणि हे मोर्चा तुकाराम महाराजांनी केंद्र सरकारकडे नेलाय किंवा महाराष्ट्र सरकारकडे नेलाय आपला मोर्चा देवाकडे. म्हणून तुम्ही पापाला घेता तर आम्हाला चिंता निर्माण करण्यासाठी नाम आम्हाला पापाचं भेव वाटावं आणि पापाला भेऊन आम्ही आणि पापाला भेऊन वागलेल्या माणसाचं चांगलं होते असा त्याचा. चला पण देवा तुकाराम महाराज शेवटच्या जनात म्हणून लागले बरं. तुका म्हणे सेवा कळी काळा जिंकी देव. तुकाराम महाराज म्हणतात तुझी सेवा. कोणाची सेवा? देवाची. देवाची सेवा कळी काळा जिंकी. लक्षात आलं की नाही? म्हणजे तुझी सेवा करणारा माणूस कळी काळाला जिंकतो. त्याला काळ काही करू शकत असा सरळ सरळ. म्हणून सेवा म्हणजे काय? देवाची. देवाची सेवा कशी करावी? कशी करावी सांगा. आता रामकृष्ण देव सगुण होते. त्या काळात हनुमंताने त्याचे पाय जोडले असतील, सेवा केली असेल. आम्हाला आता सगुण परमात्मा कुठे नाही. विठेवर आहे तर बौद्ध रूप आहे. तिथं जाऊन पाय चोळायचे जमतेत का तिथं? आणि चोळू देतील का माघारी पाया पडणारे? मग पाय चोरणं म्हणजे सेवा का? आपण पाय चोरण्याला याला त्याला पाणी आणून देण्याला देव वाढण्याला काय म्हणतो? सेवाच म्हणतो ना भाई. सुना सासाची सेवा करते. मग कशा करत्या सुना सेवा सासूची? पहिल्या काळात त्या करीत होत्या किंवा करीत नव्हत्या. आजचं नाही चाललं. आजचं काय नाही. आज सासू सेवा करायला सुनायच्या असं उलट झालंय का नाही? आता सुनबाई झोपायला कुणकण शेतातून आल्या आणि तिला त्या करून कोण नेली? बरोबर आहे. म्हातारीच्या आयत्या भाकरी सुना शेतातून आल्या खायच्या. म्हणजे सुनायची सेवा कोण करायला आता? हे उलट झालं. पण पहिल्या काळात त्या सुना सासाची सेवा करीत. पाय चोरलेली सुनेने म्या बघितले ना. एकच आहे. आणि पोर बापाची सेवा करीत होती. म्हातारीची पाप पाय चोरावर होत नव्हती नाही.
नाही पाय मग तसे आता देवाची सेवा करायला देवाचे पाय चूर्ण जीव घालणं हे करतो आपण करू पण देव दिसला पाहिजे आपल्याला तसं काही दिसत नाही कुठं मग त्याची काय पाय चोरावे काय त्याला जीव घालावं बरं निवड दाखवा कर दाखवतो तसा आम्हीच खातो तुम्हाला राहून का हे खातच नाही म्हणून बरोबर आहे म्हणजे आमचा निवडही खात नाही मग आता तुम्हाला आवडत झालं समजा धूप दीप लावणं सकाळी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता मूर्तीची पूजा करता ही देवाची काय झाली ही सेवा आहे पण ही सेवा कर्मांगा किंवा देही कोणती सेवा ही देही म्हणजे शारीरिक कायिक वाचिक मानसिक अशी देवाची सेवा आहे मला देवाची आता सध्या देव जरी दिसत नसेल तर पूजा अर्चा करणं ही देवाची सेवा आहे ही प्रथम पायरी आहे ही पहिली पायरी आहे बरं लक्षात आलं लय मोठं समजू नका मी सकाळी सकाळी मोठी फुलं आणतो उदबत्ती लावतो म्हणजे मग त्याला दोन लावतो त्या देवाला मी मला गंगाला तांबूळ घालतो बरोबर काय आणि त्याला बुका हे ते लावून व्यवस्थित मग आता पूजा करतो म्हणजे मी रोज देवाची सेवा करतो असं तुम्हाला ही पहिली पायरी समजा खरं तर ही पहिली पायरी परमार्थातली म्हणल्यापेक्षा तुम्ही आणखीन बालवाडी बी नाही अंगणवाडी ही बालवाडी नाही ही कोणती हा भात खायला चालले बोलले बरोबर आहे नाही देवाची अरे हे इतकं नाही हे लई आता ती लागली तुम्ही नादाला आता ती बरोबर आहे की नाही आणि जे करतच नाही ते शाळेत जातच नाही अंगणवाडी नाही बाल एवढं खरंय बालवाडीत अंगणवाडीत गेल्या बालवाडीत जाईल बालवाडीत गेल्यावर पुढे पुढे वर्गात ढकल पुढे पुढे जाईल पुढे पुढे गेल्यावर मग नोकरी लागलच ना हो पण तसं ते जायलाच पाहिजे शाळेत का नाही हा म्हणजे ही कायिक सेवा आहे आणि कायिक सेवा चांगली आहे कोणासाठी चांगली आहे ज्याला मरणा पाप वासना शिल्लक आहे कर्मकांड सुद्धा बरं काय स्वधर्माचं स्वधर्म कर्माचं आचरण करणं ही ईश्वराची सेवा आहे स्वकर्म तुम्ही तुमच्या वाटेला आलेले कर्म करणं धर्माप्रमाणे वागणं ही ईश्वराची काय आहे सेवाच आहे हे कर्मकांड आहे पूजा अर्चा करणं हे उपासना कांड ही बी काय देवाची सेवा आहे पण कायिक सेवा ही कायिक पण कायिक सेवेपेक्षा पुढे वाचिक सेवा कोणती वाचन ईश्वराचं वर्णन म्हणून तुकाराम महाराज त्याच्या सांगितलं सेवा ते आवडी विचारावे नाम आणि भेदाभेद काम सारो बरोबर आहे ना सेवा ते आवडी उच्चारावे नाम बरोबर आहे देवाची सेवाच होती भगवंताचं नामस्मरण करणं ही सुद्धा ईश्वराची काय आहे सेवा आहे पण ही सेवा एवढ्या सेवे नाही मानसिक सेवा देवाची सेवा सेवा या शब्दाचा अर्थच ते होतो सेवन करणे देवाचं काय देवाला काय करणे सेवन करणे सेवन करणे म्हणजे सेवा आणि सेवन करणे म्हणजे अंगी मुरवून घेणे असा त्याचा अर्थ आहे आपण नाही काय हो तू सेवन करा ना संस्कृत भाषेत सेवन म्हणतात जेवण म्हणत नाही आपण जेवण म्हणतो आपण जेवायला बसल्यावर काय म्हणतो ह्याला लाभ बरकत जेवण जेवण नाही आहे सेवन आहे तुम्ही काय सेवन केलं अवधूत सेवन केलं तुम्ही काय सेवन केलं आंबा सेवन केला सेवा करणे सेवन करणे म्हणजे काय खाणे म्हणजे अंगी मुरून घेणे आता त्याचा अर्थ त्याचंच नाव आहे बघा म्हणजे अंगी सर्व त्याचंच नाव काय श्रवणाचे 3 प्रकार मला वाटतं विगत वर्षी सांग ते ठोंबऱ्या नाही का मला त्या दिवशी मी प्रश्न विचारला तुम्ही उत्तर दिलं नाही पण फुकट मिळालं ठोंबरे हसू लागले ठोंबरे आता हुशार आहे ती ऐकायला तर ते मला एक बरं कवा इथे विचारलं की मला म्हणलं अंग श्रवण अंगी श्रवण आपातता श्रवण म्हणजे काय तुम्ही म्हणलं हे सांगतो पण आता टाइम कमी आहे काही माझ्या गडबड करायची तुम्ही हे काहीतरी करायचं खेळ ठोकायचे त्याचं पोरं आलं ते शिदर पाडणं काय करणं वायर बसून हे वायर बसू का हे सर्व सांगत बसू तुम्हाला आता तुम्ही दुसऱ्यावर निवांत त्याच्यासाठी बरोबर आहे की नाही आता पोराला घेऊन आले तुम्ही कशाला आले हे फिटिंग करायला आले आणि फिटिंग मध्ये हे दुसरं फिटिंग काय मग तुम्ही फिटिंग करा मग ते होल्डर कुठे बसले महिला तिकडे जाते मग मला विक्षेप होते मग तुमच्याकडे सांगण्यात मन लागते का मग
नाही तुम्ही दुसऱ्या वारी या. आणि सहजच पाठात माझ्या तोंडातून निघून गेलं. तर ते आता ह्याला म्हणू लागला, त्यानं कवा तरी टाकलं त्या मोबाईल म्हणजे ऐकते काही ते म्हणला तो टाकलंच ते उपयोगाला आलं. महाराजांना नाही सांगितलं ते त्या सहज प्रवचना सांगून गेले, मी ऐकलं. ते त्रिन आपातता श्रवण, अंग श्रवण, अंगी श्रवण. अंगी महत्वाचं कळलं, काय महत्वाचं आहे? अंगपेक्षा अंगी श्रवण महत्वाचं. आपातता तर लय लांब आहे, हे तुम्ही आम्ही ऐकतो काय, हे आपातता आहे बरं. हनुमान कोणतं श्रवण करतो तू? अंग श्रवण का अंगी का आपातता? कोणतं आहे ते नाही बा, तुमचं कोणतं आहे? हे आपातता श्रवण आहे रे. श्रवणात फरक आहेत ना. श्रवणे परिस्थिती तरला तो भूपती 7 दिवसा मुक्ती. आम्हाला 70 दिवसात बी व्हायना. त्या 7 दिवसात भागवत ऐकलं की कोण मुक्त झाला, बरोबर आहे ना. आम्ही भागवत त्यानं 1 भागवत ऐकलं मुक्त झाला, आम्ही 70 भागवत ऐकली, आम्ही सांगितले बी, बरोबर आहे, तरी मुक्त झालो का झालो नाही का? हा आणि त्यानं काय केलं, सर्वांगाचे काम केले त्याने. अंगी श्रवण होतं त्याचं. तुमच्या ते श्रवणात फरक पडतो. म्हणून आपण सेवन करणे या शब्दाचा अर्थ आहे आपल्या अंगी मोडविणे. आपल्या अंगी देवाची सेवा आहे, मानसिक सेवा. कोणती सेवा खरी? मानसिक सेवा खरी. आणि मानसिक सेवा कोणती? मनातून परमात्म्याचं स्वतः चिंतन करणे. आणि ते चिंतन करता असताना चिंतनामध्ये काय होतंय, त्या मनाचा लय होत असतो. मन चिंतनात लय पावतं आणि मन उन्मन होतं योग दृष्टीनं. आणि आमच्या परमार्थ वारकरी समुदाय दृष्टीनं किंवा वैष्णव दृष्टीनं मन राम बनतं. मन काय बनते? राम. हो, मग देवाची सेवा ती खरी होते बरं. काय भगवंताचं चिंतन करणं. मग तुम्ही म्हणला चिंतन करावं तर कसं करावं? भगवान परमात्म्याचे रूप तर तुम्ही 2-3 सांगायचे, सगुण, साकार, निर्गुण, निराकार, हा आणि सगुण निराकार असे काही रूप सांगायले. मग नेमकं चिंतन करावं म्हणजे ध्यान करावं का, कोण्या देवाचं ध्यान करावं? हा, त्याच्याबद्दल आणखीन काही प्रश्न उत्तरे आहेत की. आणि ती खरी देवाची सेवा. आणि अशी सेवा केल्यावर कली काळा जिंकी काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत. आपण ती देवाची सेवा आणखीन त्याचा विचार उद्याच्या कथेत करू. टाइम संपला, काय 8 वाजले कंप्लीट. आणि मग उद्याच्या कथेत आपण देवाची सेवा बरं काय पूजा अर्चा कर. तुम्ही सोडता नाही तर ती करीत जा, नाही तर ह्याच्यात काय पडले. मग महाराज म्हणले असं करू नका. आपला खाऊ घरला नाही जावं लागते, जावंच लागते. ती बालवाडी सोडली पाहिजे, हे महत्वाचे बरं. आपण विचार